देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आजपर्यंत देशाचा विकास हा जवळपास सर्वच भागात झाला. पण त्यावेळी जी बेरोजगारी समस्या होती ती आजही तशीच आहे, असं म्हणण्यापेक्षा त्यापेक्षाही गंभीर आहे. अशातच सध्या सर्वांना सरकारी नोकरी मिळावी अशी आशा असते, पण सरकारी नोकरी सोडा खासगी नोकरी मिळणे सुद्धा कठीण झाले आहे. अशातच 89व्या स्वातंत्र्य दिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे जवळपास 3.5 कोटी तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हो, खरंच प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना अशी या योजनेचे नाव आहे, ज्यामध्ये पहिल्यांदा खासगी नोकरी करणाऱ्यांना 15,000 रुपयाचे प्रोत्साहन सरकार देणार आहे. म्हणजेच जो तरुण पहिल्यांदा नोकरी करेल त्याला 15,000 रुपये मिळणार आहेत, जे 2 टप्प्यात मिळतील. पहिला टप्पा 6 महिने नोकरी पूर्ण केल्यानंतर, तर दुसरा टप्पा 12 महिने नोकरी पूर्ण केल्यानंतर. त्याचबरोबर खासगी कंपन्यांना सुद्धा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यावर कंपनीला दरमहा 3,000 रुपये मिळणार आहेत, जे 2 वर्षापर्यंत मिळतील. तर केंद्र सरकारचे बेरोजगारीसाठी हे एक मोठे पाऊल आहे असे मानले जात आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.